ही करी हलकी, क्रीमी, रिच पण पचनात सोपी अशी आहे. दुधी भोपळ्याचे कोफ्ते आणि पनीर यांचा सुंदर मेळ, वरून मलाईची चव, अगदी रेस्टॉरंट स्टाईल. चला तर मग सुरुवात करूयात अगदी सोप्या पद्धतीने आणि चविष्ट अशा या रेसिपीला. सगळ्यात आधी आपण कोफ्ते तयार करायला घेऊयात. त्यासाठी 1 कप दुधी भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि किसलेल्या दुधीचं पाणी आपल्याला हलकसं दाबून काढून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप किसून घेतलेलं पनीर आणि उकडलेले बटाटे. एक मध्यम बटाटा उकळून किसून घालायचा आहे. आता त्यासोबत घालायचं आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली, आलं लसणाची पेस्ट अर्धा टीस्पून, कोथिंबीर 1 टेबलस्पून, लाल तिखट अर्धा टीस्पून, गरम मसाला पाव टीस्पून, मीठ चवीनुसार, बेसन किंवा कॉर्नफ्लोअर 2 टेबलस्पून. हे सगळे जिन्नस घालून झाले, की ह्याचा आता मऊसर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. मिश्रण हलकसं घट्ट पण ओलसर असायला हवं. खूप कोरडंही नाही आणि खूप पातळही नाही. दुधीतलं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं, नाहीतर कोफ्ते आपले तळताना किंवा शॅलो फ्राय करताना विरघळणार तेलामध्ये. आता लिंबा एवढे ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आणि आज आपण हे कोफ्ते तव्यावरती तळणार आहोत. त्यामुळे मी असे छोटेसे फ्लॅट टिक्कीचा शेप ह्याला देत आहे. तुम्ही जर डीप फ्राय करणार असाल, तर आपले नॉर्मल कोफ्ते जसे गोल असतात तसे बनवले तरीही चालतील. आता सगळे कोफ्ते मी इथे तयार करून घेतले आहेत. जसं की मी सांगितलं, मी आज ह्यांना तव्यावरतीच शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर तव्यावरती 1 ते 2 टेबलस्पून तेल घालायचं आणि मध्यम ते मंद आचेवरती हे आपल्याला कोफ्ते दोन्ही साइडनी गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत. तुम्ही हे कोफ्ते अप्पे पॅनमध्येही फ्राय करून घेऊ शकता सोनेरी रंग येईपर्यंत किंवा मग एअर फ्रायरमध्येही फ्राय करू शकता. काळजी एवढीच घ्यायची की मध्यम ते मंद आचेवरती हे कोफ्ते आपल्याला दोन्ही साइडनी छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे पहा, मस्तपैकी हे कोफ्ते आपले तयार झालेले आहेत. हे कोफ्ते तुम्ही असेच खाऊ शकता किंवा मग मुलांच्या डब्यालाही किंवा अगदी स्नॅक्स टाईमलाही तुम्ही अशा प्रकारे कोफ्ते तयार करून मुलांना खायला देऊ शकता. कोफ्ते तयार झालेले आहेत. आता प्लेटमध्ये काढून ते थंड करायला ठेवूयात. कोफ्ते थंड होत आहेत तोपर्यंत आपण ह्याची ग्रेव्ही तयार करून घेऊयात. ग्रेव्हीसाठी कांदा, टोमॅटो, भिजू घातलेले काजू, आलं, लसूण हे सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता बारीक वाटून झालं की कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल. तेल गरम झालं, की आपण पेस्ट करून घेतलेला मसाला घालायचा आणि आपले सर्व बेसिक मसाले घालून घ्यायचे आणि हे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत. मसाला परतण्यासाठी शक्यतो नेहमी गॅस मंद ठेवावा. मोठ्या आचेवरती कधीच मसाला परतू नये. मंद आचेवर परतल्याने मसाल्यांना छान फ्लेवरही सुटतो आणि ते करपतही नाहीत. हे पहा, एक 7 ते 8 मिनिटं झाली, की मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय. मसाल्याच्या ग्रेव्ही छान अशी घट्ट झालेली आहे. आता ह्यामध्ये अर्धा ते 1 कप पाणी घालायचं तुमच्या आवडीनुसार. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे ढवळून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मंद आचेवरती ह्याला एक उकळी काढून घ्यायची. उकळी काढून झाली, की गॅस बंद करायचा आणि मगच ह्यामध्ये मलाई किंवा फ्रेश क्रीम घालायची. वरतून हलकीशी कोथिंबीर भुरभुरायची आणि हे सगळं पुन्हा एकदा ढवळून मिक्स करून घ्यायचं. आहा! क्रीम टाकली की तुम्ही पाहू शकताय ग्रेव्हीचा कलर आणि त्याला जी टेस्ट येते ना रिचनेस असा मस्त अगदी हॉटेल स्टाईल पण कोफ्ते न तळता आणि मुलांना कळणारही नाही की ह्यामध्ये दुधी आहे. तुम्ही बघू शकताय आपली जी करी आहे ती कधी सिल्की आणि स्मूथ अशी झालेली आहे. आता ही गरमागरम करी प्लेटमध्ये सर्व्ह करायची, वरतून कोफ्ते ठेवायचे. मस्तपैकी वरतून क्रीम भुरभुरायची आणि ही कोफ्ता करी तुम्ही पराठा, रोटी, बटर रोटी, नान, तंदुरी रोटी किंवा अगदी जीरा राईस सोबत सर्व्ह करू शकता. आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. बाय.